हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघतोय नगरी स्पेशल चिकनची रेसिपी. तर काळ्या रश्श्यातलं झणझणीत चिकन कसं बनवायचं हे आता बघून घेऊया आपण. तर सगळ्यात आधी आपण चिकन धुवून घेतले आणि आपण त्याला आता मॅरिनेट करतोय. तर मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी मी काय केले, त्यामध्ये हळद टाकली आहे, धनेपूड टाकली आहे आणि आलं लसूण पेस्ट हे टाकलेली आहे आणि मीठ टाकून मॅरिनेशनसाठी चिकन हे ठेवून दिलेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंटही आपल्या चॅनलवरती नक्की करा. तर सगळ्यात आधी आपण काय केलं आहे, चिकन मॅरिनेट करून घेतले. त्यानंतर आपण खोबरं हे मस्तपैकी भाजून घेतले गॅसवरती आणि त्यानंतर आता आपण भाजून घेतो आहे कांदा. तर ही रेसिपी 2 ते 3 लोकांच्या प्रमाणामध्ये आहे. तर आता आपण कांदा भाजून घेतो आहे. त्यानंतर आपण खोबरं, कांदा आणि हरभऱ्याची डाळ ही भाजून घेतो आहे. तर मस्त लागते याने भाजी. तर आता आपण चिकन शिजायला टाकतो. तर चिकन शिजण्यासाठी सगळ्यात आधी आपण कुकर घेतलं. कुकरमध्ये आपण कांदा टाकला आहे. कांदा वगैरे परतून झाला तेलामध्ये, मग त्यामध्ये आपण थोडंसं हळद आणि धनेपूड टाकायची आणि त्यानंतर जे मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं आपण ते मुरवत ठेवलेलं, तर ते चिकन आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते 4 ते 5 मिनटं मस्तपैकी लो फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती मिसळून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे, परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मग मस्त फ्लेवर येतो. आणि थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण ऑलरेडी चिकनला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी एकदम कमी प्रमाणामध्ये टाकायचं आहे. मस्तपैकी 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. आता आपण वाटण्याची तयारी करू. तर आपण जे सगळं घेतलं होतं, डाळ, भाजलेलं खोबरं, भाजलेली डाळ आणि कांदा, हे सगळं एकत्र मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे. तर आता आणि त्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण पण टाकायची आहे. आता आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण बघूया फोडणीची तयारी. तर फोडणीमध्ये आपण काय काय टाकतो, सगळ्यात आधी आपण घेतलं आहे धने पावडर, हळद, लाल तिखट घेतलं आहे, काळा मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसालासुद्धा घेतला आहे आणि आपण चिकन मसाला घेतला आहे. तर हे सगळे मसाले घरगुती आहेत, म्हणजे घरी बनवलेले आहेत. तर आता आपण करूया फोडणी. तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतले, तेल तापत ठेवले. तर तापलेल्या तेलामध्ये आपण जे सगळे मसाले घेतले होते ते टाकून घेतलेत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे फोडणीमध्येच. आणि आता आपण टाकून घेतो जो काळा मसाला केला होता आपण वाटलेला, काळं वाटण, तर ते टाकून घेऊ आणि मस्तपैकी त्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण मस्त छान परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. तुम्ही बघू शकता इथे आपलं वाटणाला आता किती मस्तपैकी तर्री आलेली आहे किंवा ते वाटण आपलं किती छानपैकी शिजलेलं आहे. मस्त तेल सुटलं आता त्याला कडेने, तुम्ही बघू शकता इथे. अशा प्रकारे हे वाटण मस्त शिजलं की यामध्ये मग आपण जे उकडलेलं चिकन आहे किंवा अळणी रस्सा म्हणू शकता तुम्ही त्याला, तर ते चिकन आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता चिकन त्यामध्ये टाकलं. तुम्ही गरम पाणी टाकू शकता कारण त्यामुळे भाजीची टेस्ट ॲज इट इज राहते. मग आता आपण त्यामध्ये आता ते चिकन टाकून घेतले आणि आता वरून 3 मीठ आणि कोथिंबीर गार्निश करतो आहे. तर आपलं चिकन येतं आता मस्त रेडी आहे. हे नगरी स्पेशल काळ्या रश्श्यातलं चिकन आहे. तर आता आपण मस्तपैकी भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर हे सर्व करू शकतो. तर बघा आता तुम्ही, मस्त छान दिसतं आपलं, खूप टेम्पटिंग दिसतंय. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.